नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 शुक्रवार. बघूयात आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी अद्याप महायुती व महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाहीये. दरम्यान आमच्याकडे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर फडणवीस यांना विचारण्यात आलं की एकनाथ शिंदे तुमचा म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? त्यावर फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असते तीच निवडणुकीत नेतृत्व करते. आमचा मुख्यमंत्री असताना दुसऱ्या चेहऱ्याचा विचार होत नाही. विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल असे ते म्हणाले. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला असून ते ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर होते. आता बजरंग पुनिया यांनी राजीनामा दिला असून बजरंग आणि विनेश अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या दोघांनाही हरियाणा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाऊ शकते. विनेश आणि बजरंग यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून नावारूपाला आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून आगामी विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पाडू असे आवाहन दिले होते. जरांगे पाटील यांच्या टीकाकाराने ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या छगन भुजबळ यांना यावर नुकताच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रति आव्हान दिले की मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 288 मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत. तसेच माझ्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवावी असे छगन भुजबळ म्हणाले. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख अखेर म्हाडाने जाहीर. येत्या 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करून 9 ऑगस्ट पासून अर्ज विक्री स्वीकृतीस सुरुवात केली होती. सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार 4 सप्टेंबर ही अनामत रकमेचा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आता सर्वांनाच आतुरता निर्माण झाली. घरोघरी सजावटीसाठी नैवेद्यासाठी कोणते पदार्थ बनवायचे याचे प्लॅनिंग सुरू आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. यामुळे मुंबईसह सर्व महामार्गांवर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासियांना मुसळधार पावसाबरोबरच खड्ड्यातून मार्ग काढत कोकणात पोहोचावे लागते. याशिवाय कोकणात जाणाऱ्या ट्रेनने देखील फुल भरून जात आहेत. कोकणवासीय जागा मिळेल तिथे बसून आपण गावी जात आहेत. तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येते. विशेषतः माणगाव इंदापूर मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिने दिग्दर्शित केलेला तसंच तिची सहनिर्मिती असलेला इमर्जन्सी सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होणं नियोजित असताना सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र रोखून धरल्यानं तिच्यासह निर्माती कंपनी व झी एंटरटेनमेंटला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाविरोधात दाद मागूनही मुंबई उच्च न्यायालयातून त्यांना तातडीचा दिलासा मिळू शकला नाही आणि सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने शाळेत जेवणाच्या डब्यातून नॉनव्हेज आणल्यामुळे विद्यार्थ्याला थेट शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेत घडला आहे. एवढंच नाही तर विद्यार्थ्याने शाळेमध्ये डब्यात नॉनव्हेज आणल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापक संतापल्याचंही समोर आलं आहे. राज्यभरात उद्या म्हणजे शनिवारी गणरायाचे आगमन होत आहे. 10 दिवस गणेश भक्तांना भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळणार आहेत. या काळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ध्वनिपेक्षक वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येणार आहे त्याची माहिती दिली. गणेशोत्सव काळात 7 ते 12 सप्टेंबर पर्यंत रात्री 10 पर्यंत लाऊडस्पीकर वापरता येणार आहे. त्यानंतर 13 ते 17 पर्यंत म्हणजे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी TV9 मराठीला सांगितले. गणेशोत्सव काळात 7,000 पोलिसांचा शहरात बंदोबस्त असणार आहे. गणेशोत्सव काळात 7, 16 आणि 17 सप्टेंबरला 3 दिवस शहरात दारूबंदी असणार. दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून यामध्ये 4 संघ सहभागी होते. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत ब आणि इंडिया ब यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर या स्टार्सनी टॉप शो दाखवला. पण यानंतर 19 वर्षीय फलंदाजाने धावा वाढवत आवरण्याचे काम सुरू केले आणि एका टोकाला खंबीरपणे उभा राहत पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकवण्याचा महान पराक्रम केला. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान आहे. त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना शतक झळकावून मोठा पराक्रम केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर खान 227 चेंडूत नाबाद 105 धावा करून परत.
देशभरात वंदे भारत ट्रेनचे रेल्वे प्रवाशांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. जलद धावणारी आणि अतिशय आरामदायक अशा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करण्याची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या ट्रेनचं सारथ्य करण्यावरून ट्रेनचे चालक आपापसात भिडल्याची घटना राजस्थानातील कोटा येथे नुकतीच घडली. प्रकरण एवढे वाढले की रेल्वे चालक आणि सहचालकांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि ट्रेनच्या काचाही फोडल्या. राजस्थानातून उदयपूर ते उत्तर प्रदेश आग्रा या दोन शहरांमध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन 4 दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी 2 सप्टेंबर रोजी झालं होतं. या नवीन ट्रेनचं सारथ्य करण्यासाठी बरेच रेल्वे इंजिन चालक उत्सुक असल्यामुळे ही मारहाणीची घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं.